रायगडच्या कशेडी घाटात गॅसचा टँकर दरीच्या बाजूला घसरल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासकीय यंत्रणा रेस्क्यू टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। टँकर चालक सुरक्षित असल्याची सध्या माहिती मिळते। आपण ही दृश्य पाहू शकतो। कशेडी घाटातली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी गॅसचा टँकर हा दरीच्या बाजूला घसरला, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बचाव पथक त्या ठिकाणी पोहोचल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। पुढे जाऊयात। पिंपरी चिंचवड मधील ग्रीन बेल्ट मधील 35 बंगले आता पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हरित लवादाकडून 35 बंगले पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। इंद्रायणी नदीकाठी बांधलेले बंगले तोडण्याचे आता आदेश देण्यात आल्याचं समजतंय। विकासाकडून 5 कोटी वसूल करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आता इथे सध्या कसं आहे, ब्ल्यू लाईन मध्ये हे आम्ही आता आम्हाला समजलं की हे ब्ल्यू लाईन मध्ये आहे। आम्ही ज्यावेळी जागा घेतली होती की ते आर झोन प्लस हरित झोन असं आहे सांगण्यात आलेलं होतं, पण आम्ही ज्यावेळेस जागा घेतली की हे आम्हाला माहिती नव्हते की ब्ल्यू लाईन कुठून आहे ते। त्याच्या अनुषंगाने आम्ही आधी एक बंगला बांधला होता, त्याच्यानंतर बंगले बांधत गेलो सर। जर एक बंगला बांधला होता त्यावेळेसच जर महानगरपालिका जर कारवाई केली असती तर हे बाकीचे अनधिकृत जे 29 बंगले आहेत ते बांधले नसते सर।